B.Ed ॲडमिशन 2025-26 तर आता संपूर्ण विद्यार्थ्यांचे फॉर्म फिलअप कंप्लीट झालेले आहेत। तर आता लागणार आपली मेरिट लिस्ट। तर मेरिट लिस्ट लागणार आहे उद्याला। तर उद्याला कोणत्याही क्षणी तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे। मेरिट लिस्ट लागल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यामध्ये आता तुम्हाला जे विद्यार्थी आहेत ज्यांचेही फॉर्म व्हेरीफाईड झालेले असेल, म्हणजे फॉर्ममध्ये जर तुमचे स्टेटस जे आहे हे व्हेरीफाईड असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आहे। परंतु ज्यांचे फॉर्म पार्शियली व्हेरीफाईड असेल त्या विद्यार्थ्यांना एक चान्स देण्यात येणार आहे। मी या अगोदर एक अपडेट दिलेली होती ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली होती की तुम्हाला एक चान्स मिळणार आहे। पार्शियली व्हेरीफाईड असेल तर तो फॉर्म तुम्ही व्हेरीफाईडमध्ये कन्वर्ट करावा लागेल, म्हणजे त्रुटी पूर्ण करावी लागेल। समजा एखाद्या विद्यार्थ्याने पार्शियली व्हेरीफाईड आहे त्याचा फॉर्म आणि त्यांनी जर काहीच केलं नाही आणि मेरिट लिस्टमध्ये त्यांना जो चान्स देण्यात येणार आहे 2 ते 3 दिवस, त्यामध्ये जर तुम्ही त्रुटी पूर्ण केली नाही तर तुम्हाला जो ऑप्शन फॉर्म भरावा लागतो आपल्याला, ज्यामध्ये आपल्याला कॉलेजेस ॲड करायचे असतात, ते ऑप्शन फॉर्म त्या विद्यार्थ्यांना भरता येणार नाही आहे। त्यामुळे तुमचा फॉर्म व्हेरीफाईड असणं गरजेचं आहे, म्हणजे तुमचा फॉर्म ओके असणं गरजेचं आहे। तर त्यामध्ये विद्यार्थी जे आहे की त्यांचा जो फॉर्म आहे ELCTचा इंग्लिशचा, तर त्यामध्ये ELCT ऑप्शन फॉर्म नॉट फिल असं काहीतरी विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत आहे की त्यांच्या फॉर्ममध्ये अशा प्रकारे जे फॉर्म फिलअप केलेला नाही आहे अशाबद्दलचे त्यांना स्टेटसमध्ये दिसत आहे। तर बरोबर आहे, जे बघत आहे ते बरोबर आहे, परंतु यामध्ये असं आहे की ते जे ऑप्शन आहे ते ऑप्शन आपल्याला जे कॉलेजेस आपण ॲड करतो, म्हणजे ऑप्शन फॉर्म ॲड करतो त्यासाठी ते ऑप्शन आहे आणि ते फॉर्म अजूनपर्यंत सुरू झालेले नाही आहे। त्यामुळे आणि ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म म्हणजे ज्यांनी ELCT नॉट फील्डचा त्यांना वाटत आहे की आपल्या स्टेटसमध्ये नॉट फील्ड दाखवत आहे, परंतु जर त्यांचा फॉर्म व्हेरीफाईड असेल तर त्यांना घाबरण्याचं कारण नाही आहे। ऑप्शन फॉर्म सुरू होणार आहे फायनल मेरिट लिस्टनंतर। टाइम टेबलसुद्धा आलेला आहे, तुम्हीसुद्धा टाइम टेबल बघितलेला असेल की जो टाइम टेबलनुसार आता जी प्रोसेस आहे ही चालणार आहे, कारण यामध्ये तर आता चेंजेस होणार नाही असं वाटत आहे। तर बघू शकता यामध्ये डिस्प्ले जे तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे 9/8ला लागणार आहे, म्हणजे उद्याला तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट लागणार आहे। कोणत्याही क्षणी लागू शकते। लागल्यानंतर मेरिट लिस्ट कशी चेक करायची, यामध्ये काय चेक करायचं, डिस्क्रिपन्सी जर आली तर सॉल्व कशी करायची, या संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यानंतर इथे बघू शकता 4 नंबरचा पॉईंट 9 तारीख ते 11 तारखेच्या मधात ज्यांच्याही फॉर्ममध्ये त्रुटी असेल ते या 2 ते 3 दिवसामध्ये त्यांची त्रुटी दुरुस्ती करू शकतात नाही, करावीच लागेल। कारण की जर ती त्रुटी आपण पूर्ण केली नाही तर आपल्याला कॉलेजचे नाव टाकण्याचं ऑप्शन येणार नाही, अशाबद्दलची अपडेट ॲडमिशन डिपार्टमेंट यांच्याकडून सांगण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर 14 तारखेला 5 वाजता आपली लागणार आहे फायनल मेरिट लिस्ट। फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तर आपण कोणताच बदल करू शकत नाही। त्यानंतर कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 15 तारीख ते 18 तारीख या 3 दिवसामध्ये तुम्ही तुमचे कॉलेजेस ॲड करू शकता 2 राऊंडसाठी। हे सुद्धा लक्षात असू द्या की तुम्ही एका राऊंडसाठी कॉलेजेस ॲड करू शकत नाही, 2 राऊंडसाठी कॉलेजेस ॲड करू शकता। आता तुम्ही म्हणसाल की कसं, कारण सेकंड राऊंडला तुम्हाला कॉलेजेस ॲड करण्याचं ऑप्शन येणार नाही आहे, डायरेक्ट कॉलेजची लिस्ट येणार तुम्हाला कॉलेज मिळालेलं आहे किंवा नाही। आणि जेव्हा तुम्ही राऊंड 1 मध्ये कॉलेजेस ॲड करणार तेच कॉलेज तुमचे राऊंड 2 ला पकडण्यात येणार आहे। आणि ते कॉलेज टाकताना अगोदरच विचार करून टाका की आपल्याला राऊंड 2 मध्ये चेंज करता येणार नाही अशा प्रकारे। नाहीतर विद्यार्थी असतो की मला एक कॉलेज पाहिजे आहे, परंतु मग पहिल्या राऊंडला समजते की या राऊंडचा जो कट ऑफ आहे हा तर हाय गेलेला आहे, मग आपला सेकंड राऊंडला पण नंबर लागणार नाही आहे, मग आपण तर कॉलेज ॲड करू शकत नाही आहे। मग आपल्याकडे ऑप्शन उरतात ते म्हणजे राऊंड 3चं। आणि राऊंड 3 साधारणतः जो टाइम टेबल दिलेला आहे तो टाइम टेबल आहे नेक्स्ट मंथ, म्हणजे 4 सप्टेंबर। तर अशाबद्दलची ही अपडेट आहे। यामध्ये कुठेही कोणाला अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, कमेंट्सवर तुम्हाला माहिती दिली जाणार। आणि B.Ed ॲडमिशन 2025-26चे संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर वेळोवेळी देणे सुरू आहे। कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला त्याबद्दलचे सोल्युशन दिले जाणार। आणि ॲडमिशन प्रोसेस किंवा उद्याला जी मेरिट लिस्ट येणार त्याबद्दलची आणि कॅपराऊंड फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।